संत कसे अंतकाळाच्या वेळेला उपयोगले तर तुकोबाराच्या चरित्रामध्ये गोड प्रसंग आहे गड्या. त्या ठिकाणी एकदा प्रसंग असा निर्माण झाला. संताजी जगनाडे महाराज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तेली समाजामध्ये संताजी महाराजांचं प्रागट्य झालं. घाण हाकायचा, त्या ठिकाणी त्याच्यातून जे तेल निघल ते विकायचं आणि आपल्या जीवनामध्ये त्याच्यावरती त्या ठिकाणी उदरनिर्वाह करायचा. असे असणारे संताजी महाराज. बरं, घाण हाकण्याकरता काय असायचं बाबा पूर्वीच्या काळामध्ये? बैल असायचा. प्रत्येक सगळी शेती वगैरे काय कशावरती असेल तर बैलावरती, नाही का? म्हणून त्या ठिकाणी घाण हाकायचा आणि त्याच्यातून आपल्यावरती त्या ठिकाणी उदरनिर्वाह करायचा. पण एक दिवस झाला असं ते तेल विकण्याकरता देहू गावामध्ये गेले आणि जगद्गुरु श्री तुकोबारायचं भजन ऐकण्याकरता मंदिरामध्ये गेले. एका माता मौलीला विचारलं, इथं भजन चालतं का? हो, तुकोबारायचं भजन चालतं. भजन ऐकण्याकरता गेले. विचार करा, ज्यांची अभंग आमच्या शुभम महाराजांच्या कैलास महाराजांच्या मुखामधून आपण ऐकतो, चाल लावल्यानंतर चालबद्ध केल्यानंतर तो अभंग आपल्याला डोलायला लावतो, तिथं श्री महाराजांच्या मुखातून किती गोड वाटत असेल विचार करा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या अंतकरणाला पाझर फुटला. पण दुर्दैव असं का तिथं लाईट वगैरे नव्हती. पूर्वीच्या काळामध्ये काय असायचं? दिवे वगैरे, ह्या जुन्या आजीच्या काळात चिमण्या असायच्या, चिमण्या, बरोबर आहे का ना? त्याच्यात राखेल घालायचं. पण त्या नंतर नंतर मध्ये मध्ये ते सरकारनं राखेल बंद करून टाकलं. का बरं माहितीये का? काही काही नवऱ्याचं आणि बायकोच भांडण घेतलं, राखेल जागा ओतून घेत सुटल्या. ते म्हणजे नकोच बुवा आपल्यावर, नाही का? म्हणून प्रसंग असा निर्माण झाला. त्या वेळेला त्या ठिकाणी परत समताजी महाराज आले. त्या माता माऊलीने विचारलं का हो, ऐकलं भजन? भजन फार सुंदर होतं, पण भजन करणारा महात्मा दिसला नाही. कारण ते तिथं अंधार होता. मी काही 8 दिवसातनं 4 दिवसातनं तेल देत जाईल, ते दिव्यामध्ये घाला, त्या मंदिरामध्ये दिवा चालू करा. घरी आले आणि बरा त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये कुठंतरी गावाला जायचं. पत्नीला सांगितलं, अगं मी असं नाही, असं 8 दिवस गावाला चाललो. बरं, पत्नी असं विचारू शकत नव्हती कुठं चालले आणि काय. पण अहो, आपल्याकडे बऱ्याच जण त्या ठिकाणी आपण उसनवारी घेऊन ठेवलेली आहे. आता त्यांना तेल कसं द्यायचं? 8 दिवस पुरेल एवढं आहे, त्याच्या आत मी येतो. 15 दिवस झाले समताजी महाराज येत नाही. अनेक जण अपशब्द बोलायला लागल्याच्या नंतर आपल्या पुतण्याला बोलवलं. घाण हाकण्याकरता बैल जुंपला. त्या बैलाला त्या ठिकाणी अनेक प्रयत्न, समताजी महाराजांना थाप टाकल्याबरोबर बैल चालायचा. आज त्या बैलाला आसुडानं मारल्या जाते. आज त्या बैलाची शेपटी त्यांचा पुतण्या पिळतोय, पण शेपटीला चावा घेतो तरी तो बैल चालत नाही. आसूड ओढले, बैलाची पाठ त्या ठिकाणी रक्तबंबाळ झाली. रक्तबंबाळ पाठ झाल्याच्या नंतर त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये ज्या वेळेला रक्तबंबाळ पाठ झाली, त्यावेळेला बैल सोडून दिला. सोडून दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी बराच कालावधी झाला आणि बराच कालावधी नंतर त्या ठिकाणी आपले पती अर्थात समताजी महाराज घरी आले. आणि समताजी महाराज घरी आल्यानंतर प्रसंग असा निर्माण होतो. पत्नीनं घडलेला वृत्तांत सांगितला. पहाटेची वेळ झाली. समताजी महाराज घाण्या आखण्याकरता बैल जुंपला आणि बैल जुंपल्याच्या नंतर बैलावरती थाप टाकली. पण बैलावरती थाप टाकल्याबरोबर हाताला रक्त लागलं. हे रक्त कशाचं विचारलं.